Palm Sunday today. That was not Palm Sunday yet. या गोंधळामध्ये त्या ठिकाणी परुषी शास्त्री सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या शास्त्री आणि परुषांना खात्री होती की हे लोक जे आज गोंधळ घालत आहेत आणि येशू ख्रिस्ताच्या येण्याचा जय जयकार करत आहेत, येशू ख्रिस्त आल्याबद्दल त्यांना आनंद वाटत आहे आणि त्यांना खात्री होती शास्त्री आणि परुषी लोकांना की हे जे काही करत आहे ते रॉंग आहे. आणि पास्टर या नात्यानं मला सुद्धा वाटलं होतं की हे जे ओरडाआरड करत आहे ते कदाचित त्या ठिकाणी चुकीचं आहे. मला हे काय बडबडायला येडा झाला पाडत आज. That was absolutely wrong. का? कारण मला आणि यहुद्यांना देवाचं प्रगटीकरण झालं नव्हतं म्हणून आम्ही आणि देवाचे यहुदी आणि शास्त्री आणि मी स्वतः म्हणत होतो की इथं काहीतरी रॉंग होत आहे. यरूशलेममध्ये येशू ख्रिस्त प्रवास करत आहे, त्याच्या पायावरती लोक पायघड्या टाकत आहेत, हातात झावळ्या घेऊन नाचत आहे, येशू ख्रिस्ताचा जय करत आहे. शास्त्री म्हणले की इथं काहीतरी चुकीचं होत आहे. गुरुजी तुमच्या शिष्यांना तुम्ही आडवा. एक बाळक या नात्याने ज्यावेळेस मी हे वचन वाचत होतो त्यावेळेस मला सुद्धा रॉंग वाटलं की इतर काहीतरी चुकीचं घडत आहे. आणि आम्हा दोघांनाही म्हणजे शास्त्री आणि परुषांनी मला सुद्धा देवाच्या वचनाचं प्रगटीकरणच नाही म्हणून इथं मला वेगळं वाटलं. शास्त्री आणि परुषी शास्त्रामध्ये पारंगत होते परंतु त्यांना प्रगटीकरण नव्हतं. तुम्ही आणि मी शास्त्रात पारंगत असू शकतो पण जर प्रगटीकरण नसलं तर वी आर झिरो. प्रत्येक वचनाला प्रगटीकरण आहे. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली इथं पासून या वचनात जो कोणी बदल करेल त्याला या वचनातल्या या शास्त्रातल्या सगळ्या पिढ्या त्याला येतील. इथपर्यंत देवाच्या वचनांना प्रगटीकरण आहे. कृपा करून प्रगटीकरणासाठी प्रार्थना करा. तुम्ही जर नुसतं शास्त्र वाचत असाल कृपया तुम्ही कुठंतरी चुकत आहात. जोपर्यंत तुम्हाला आणि मला देवाच्या वचनाचं प्रगटीकरण होत नाही आणि हे प्रगटीकरण जगाच्या कान्याकोपऱ्यापर्यंत जात नाही, येशू ख्रिस्ताचे येणं होत नाही.